आता आम्ही आहोत तळजाईच्या डोंगरावर, जिथं लोक म्हणत आहेत की कुत्र्यांना पूर्णपणे बंदी आणली आहे, पण तशी बंदी इथे नाही आहे. तळजाईच्या मुख्य टेकडीवर बंदी आहे. तळजाईच्या समोरच्या बाजूला, तळजाई देवीच्या समोरच्या बाजूला जे समोर जंगल आहे, त्या जंगलाच्या तिकडे अजिबात बंदी नाही आहे. खुशी इथे आम्ही असं एका दुसऱ्या रस्त्याने इकडे निघालो आहे. तळजाईच्या समोरचा जो भाग आहे तिथं तुम्ही कुत्रे घेऊन येऊ शकता. मी दर रविवारी खुशीला मुक्तपणे फिरण्यासाठी तेवढे एकच ठिकाण आहे पुण्यामध्ये, तिथे घेऊन येतो. लोक कचरा वगैरे टाकतात, सगळं शालेय साहित्याचाच कचरा येतो. आणि हा असा मधनं आलेला एरिया आहे, हा रस्ता आहे. आणि आपल्याकडे जे पेट आहेत शक्यतो कुत्रे, त्यांना तुम्ही फिरवायला इकडे घेऊन येऊ शकता. फक्त काळजी एवढी घ्यावी लागते की रस्त्यामध्ये आपलं पेट शी करत असेल तर एखादा पेपर वगैरे बरोबर कॅरी करावा. असं छानपैकी आमची खुशी फिरू शकते इकडे. हे इकडचं असं जंगलचा फील पण इकडे पण येतो. पण हा इकडं फॉरेस्टच्या आतमध्ये हा एरिया, हा भाग येत नाही. तुम्ही सहकारनगरमधून जर आलात तर सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमच्या तिथे एक मोठं गेट आहे. त्या गेटमधून तुम्ही कुत्रा आतमध्ये घेऊन आलात, तुम्हाला तिथं कोणीही अडवणार नाही. शक्यतो तिथं सगळी लोक कुत्री घेऊनच येतील. मी तुम्हाला पुढे, आता हे आम्ही थोडं चाललो आहे खरं, मी खुशी, तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी काही दाखवेल. तिथं बरीच लोक अशी कुत्री घेऊन आलेली असतात. माझा पुढचा व्हिडिओ मी बनवतो त्याच्यावर. आता बरंचसं अंतर आहे तिथपर्यंत पोहोचायला, तोपर्यंत मी तुम्हाला आता ह्या उताराला लागणारा रस्ता आहे जो डॉग पार्ककडे जातो, तळजाईच्या तिकडे. तो समोर तळजाईचं मुख्य जंगल जे आहे ते समोर तळजाईचं जंगल आहे. हा जो रस्ता आहे तो तळजाई मंदिराकडे वर जातो, पण त्या मंदिराकडे तुम्ही जायचं नाही, कारण तिकडच्याच बाजूला कुत्र्यांना पूर्णपणे बंदी आहे. हा असा इकडे उताराला लागणारा जो रस्ता आहे, त्या उताराला लागणाऱ्या रस्त्याने आपण खाली गेलो तर इकडे बरेचसे लोक कुत्री घेऊन आलेले असतात. इकडे आमची मस्ती अशी चालू असते अनोळखी. हे चल खुशो, चला चला लवकर पुढे चला. तो असा एक आता पहिलाच एक हिरो दिसला आम्हाला छोटा, जो अमेरिकन बुलडॉग आहे. दादा कोणता आहे? अमेरिकन बुलडॉग आहे ना? इंडियन बुलडॉग आहे, पंजाबचा आहे. तो ॲग्रेसिव्ह आहे. हां चल खुशी, चल बेटा, मेल आहे तो, काही नाही. ए बेटा चल. हा इकडे असा जाणारा. चल दादा, मोकळा सोडू नका त्याला. बेबी चल. तो कुत्रा ॲग्रेसिव्ह आहे होता म्हणाला, त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं की मोकळं नको सोडू. बेबी चल पुढे पुढे पुढे, चल 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 लवकर. ही आमच्याबरोबरच चालायचा प्रयत्न करते. तिला नवीन माणसं भेटली की
व्हेरी गुड मॉर्निंग. खुशीला विश करतायत. चल चल लवकर. खुशीची आमच्या बऱ्याच लोकांची इकडे ओळख झाली. चल बेबी चल. चला 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 लवकर पुढे जायचंय आपल्याला. खुशू चला चला चला. चल लवकर पुढे चल. खुशो काय बेटा तिथं तो 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 काय धर धर की हे बघ. त्यांनी तिची छेड काढली आहे खुशीची. तो लायटर मारून बघायचं खाली काय आहे. नाव काय काकायचं? खुशी. खुशी खुशी बघितलं. चला आपल्याला चला. उलट तिला भारी ट्रेनिंग लगेच बघ. हा आता हा सगळा जंगलचा भाग आहे. तळजाईच्या समोरचा जो डोंगर आहे समोर उताराने खाली आलं की हे सगळं छोटंसं जंगल आहे. तळजाई एवढं नाही आहे पण छान जंगल आहे. लोक इकडे वॉकला येणारी लोक कमी असतात पण जी लोक पेट स्वतःचं घेऊन येतात, स्वतःचं कुत्रं घेऊन येतात अशी लोक बरीच असतात इकडे. चलो आता हे इथे डॉग पार्क सुरू झालं. इथे बरीच लोक आता दिसत आहेत. एक एक आपली पेट घेऊन आलेले असतात. तेवढाच त्यांना रविवारी थोडी जरा जास्त गर्दी असते. मी पण फक्त रविवारीच येतो कारण मला बरं पडतं. रविवारी सुट्टी असते, निवांत असतो थोडा वेळ. आणि जरी कामं असली तरी आम्ही ॲडजस्ट करतो. मी हा सेंट बर्नार्ड डॉग पार्कमधला एक प्राणी. मेल आहे जातो तो. हां काय नाही करणार, काय नाही करणार. ती फिमेल आहे ती. चला ए खुशू चल चल बेबी. तो सेंट बर्नार्ड आहे. तो अजून पुढे एक जण आहे. इथे आता सगळ्यांचा मेला भरलेला आहे. आता हे सगळे त्याला खुशीला भेटायला आली ही सगळी मंडळी. त्याच्यामध्ये सिम्बा आहे, नंतर कोको आहे.
तिचं नाव लुसी आहे. दादा समोरच्या डोंगरात बंदी आहे ना? ह्या समोरच्या तिकडच्या बाजूला बंदी आहे ना? माणसांना नाही, होय कुत्र्यांना. हा इकडे चालतंय ना आपल्याला? हा पलीकडे नाही. हो हो. नाही लोक अफवा पसरवतात की तळजाईवर पूर्णपणे कुत्री बंदीच आहेत. माणसांना बंदी करायची आता. हा परफेक्ट. जत्रा बघा. होय हे कोरोना बिरोना सगळे फाट्यावर मारले त्यांनी. ढकलाढकली चालू असते. हा खुशीचा मित्र आमच्या गोल्डी बाय. गोल्डी. गोल्डी खूप शांत प्राणी एकदम. तिकडच आहे दोघीजणी बरोबर. हे इथे बऱ्याचशी येतात आपापलं पेट घेऊन. रविवारच्या दिवस त्यांनाही मोकळा श्वास घेता येतो. जसं लोकांना जंगलमध्ये फिरायला आवडतं तसं प्राण्यांनाही आवडतं. म्हणून प्राणींना आपण आणलं पाहिजे, त्यांना थोडं मोकळं सोडलं पाहिजे.